आणि हॅट्रिक करणारा बैल माझ्या मनाने तरी आहे ना पुणे जिल्ह्यात एकमेव मन्याचे. मंडळी, जय जवान जय किसान. बघा, बैलगाडी क्षेत्र म्हटलं की मालकाचं नाव होत असतं, त्या बैलाचं गावाचं नाव होत असतं. बैलगाडी क्षेत्रामधील एक असा बैल जो आपल्यामध्ये नाही, घाटाचा राजा किंवा घाटामध्ये अनेक बक्षिसांचा मानकरी, जवळेकरांचा मन्या, पुणे भागामध्ये तसेच संपूर्ण घाटामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये या बैलाचं फार मोठं नाव होतं. आणि हा अल्पशा आजारानं मित्रांनो बैल दगावलेला आहे, आपल्यामध्ये राहिलेला नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्याला अनेक जणांचं मला फोन आलं की नक्की काय झालं. तर मित्रांनो, कालच बैल एका लग्नामध्ये बघा, बैल पळाला की बैलाचं नाव झालं की त्याला एका सेलिब्रिटी प्रमाणे मान असतो. काल एका लग्नात सुद्धा बैल गेलेला होता की लग्नात एक शोभा म्हणून एखादा सेलिब्रिटी आमदार बोलवला जातो, तसं या मन्याला काल बोलवलं गेलं होतं. त्या लग्नातून घरी आला, थोडासा बैल आजारी होता आणि रात्री अचानक बैल काळाच्या पडद्याआड गेला. एक बैलगाडी क्षेत्रातील खरोखर म्हणजे असा बैल भूतो ना भविष्य कधी घडणार नाही, घडला याच्या पाठीमागही कधी घडला नव्हता आणि इथून पुढेही कधी घडणार नाही असा मन्या. मित्रांनो, तसं सांगायला गेलं तर आपला चॅनल खरं तर सातारा चकडीच आहे, परंतु आज इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आज कुठला बैल कुठं कसा पळतो, परंतु मन्याची जी घाटामध्ये हवा होती, मन्याची बारी जर घाटामध्ये आली तर लोकांचं जे उत्साह चैतन्य असायचं ती वेगळंच. म्हणजे मन्याची बारी म्हटलं तर लोक बाहेर बसलेली सगळी बारी बघण्यासाठी घाटामध्ये येत होती. असा हा मन्या आणि तो मन्या आपल्यामध्ये आज राहिलेला नाही. खरोखर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली.